सध्या एक ट्रेंड आलाय. गाण्यांची प्लेलिस्ट तयार करायची आणि मग प्लेलिस्टची वेबसाईट बनवायची. वेबसाईटला थीम असते, डिलक्स सलून, नॉस्टॅल्जिया हिट्स, रिक्षावाला. पण सगळ्यात जवळची वेबसाईट वाटली ट्रकवाल्यांची. काम करताना कानात हेडफोन टाकायचे, ट्रकवाल्यांची प्लेलिस्ट लावायची, मधूनच हॉर्नचं बटन दाबायचं. एकदम रोड ट्रिपचा माहोल. मग पोटात भूक खवळणार, रात्री ढाब्यावर जेवायचा प्लॅन करावासा वाटणार. ट्रॅफिक आणि खड्ड्यातून रोड ट्रिपच्या मूडचा उदास करून ढाबा गाठणार. रोटी, दाल तडका, शेवभाजी, बटर चिकन अशी उजळणी करून झालेली असणार आणि ढाबा बंद असणार. बंद म्हणजे शटर डाऊन नाही, डायरेक्ट तोडफोड विषय. धमाल पिक्चर, लास्ट दा ढाबा. तुम्ही मुंडेंनी काय कारवाई केली का असं म्हणून सर्च करायला जाणार आणि तेव्हा तुम्हाला आपण थेट विषयावर यायला इतका वेळ कसा घेतला हे आठवणार. विषय असा आहे, सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र सरकारने राज्यातल्या नॅशनल हायवेजवळ असणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. 60 दिवसात ROW मध्ये उभारलेले ढाबे, हॉटेल आणि इतर बांधकामं हटवली जाणार आहेत. सुप्रीम कोर्टाने एका अपघातानंतर घेतलेली दखल, महाराष्ट्र सरकारचा निर्णय, ढाब्यांचा आणि आपल्या पोटातल्या भुकेचं काय होणार, सगळा पिक्चर सांगतो. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. या सगळ्याची सुरुवात झाली 2 अपघातांपासून. 2 नोव्हेंबर 2025 ची घटना आहे. राजस्थानच्या फलोदी जिल्ह्यात हायवेवर एक ढाबा आहे. त्या ढाब्यावर जेवणासाठी एक ट्रक थांबला होता. रात्रीची वेळ होती. मागून एक टेम्पो ट्रॅव्हलर आली आणि ट्रकला धडकली. त्यात 15 जणांचा मृत्यू झाला, तर काही जण गंभीर जखमी झाले. तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात नॅशनल हायवे 163 वर रॉंग साइडने येणारा ट्रक खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात प्रवासी बसला धडकला. 19 जणांचा मृत्यू झाला. मग सुप्रीम कोर्टाने सुमोटो कारवाई करत एप्रिल 2026 मध्ये महत्वाचे आदेश दिले. कोर्टाने यात एक महत्वाचं निरीक्षण नोंदवलं की या अपघातांमागचं एक कारण हायवेच्या कडेला असलेले ढाबे हे सुद्धा आहे. कारण इथे रात्री ट्रक, ट्रेलर, बस थांबतात. अगदीच कडेला थांबत असल्याने या गाड्या एकाच जागी थांबल्यात की प्रवास करतायत हे कळत नाही. एका बाजूला या गाड्या असल्यानं रस्ता अरुंद होतो आणि यातून अपघात होतात. त्यात कोर्टाने आणखी एक महत्वाचा डेटा लक्षात घेतला. भारतात एकूण रस्ते लांबीपैकी 2% रस्ते हे नॅशनल हायवेचे आहेत. पण भारतात रस्ते अपघातांचे मृत्यू होतात त्यापैकी जवळपास 30% घटना इथे होतात. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना काही महत्वाचे आदेश दिले आणि त्याची अंमलबजावणी करायला सांगितलं. त्यानंतर 13 जुलैला न्यायमूर्ती विक्रमनाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर असं सांगण्यात आलं की फक्त बिहार, कर्नाटक आणि पाँडिचेरी या 3 राज्यांनीच आदेशाचं पालन केल्याची शपथपत्र दिली आहेत. त्यानंतर खंडपीठाने आदेश दिले की जर इतर राज्यांनी 2 आठवड्यांच्या आत आपले अहवाल सादर केले नाहीत तर तशा राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना आणि पोलीस महासंचालकांना न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले जातील. थेट सुप्रीम कोर्टाकडून असे आदेश आले आणि यंत्रणा कामाला लागली. महाराष्ट्राच्या नगरविकास विभागाने सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आणि नॅशनल हायवेच्या ROW मध्ये असलेली अनधिकृत बांधकामं हटवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना 60 दिवसांची मुदत देण्यात आली. आता मेन प्रश्न, नेमकं होणार काय? ROW मध्ये उभारलेले ढाबे, हॉटेल आणि इतर बांधकामं हटवली जाणार आहेत म्हणजे नेमका कुणाचा टप्पा पडणार? आधी ROW म्हणजेच राईट ऑफ वे म्हणजेच महामार्गांचा महाधिकार म्हणजे काय हे समजून घेऊ. हायवे म्हणलं की आपण गाड्या यायचा जायचा रस्ता आणि लईत लई सर्व्हिस रोड एवढंच डोक्यात ठेवतो. पण राईट ऑफ वे मध्ये मुख्य रस्ता, रस्त्याच्या कडेचा भाग, ड्रेनेज सिस्टीम, सर्व्हिस रोड आणि संभाव्य विस्तारासाठीची जागा यांचाही समावेश असतो. त्यामुळे होतंय काय तर सध्या रस्त्याला लागून असलेला एखादा ढाबा, हॉटेल किंवा इतर कुठलंही बांधकाम ROW मध्ये असू शकतं. त्यात विषय होतोय कसा तर या ढाब्यावर लागलेल्या गाड्या रस्त्याच्या कडेला थांबतात, हायवेला लागून असतात आणि गाड्यांचा अंदाज न आल्याने अपघात घडतात. त्यामुळे आवश्यक परवानगीशिवाय अशा ठिकाणी बांधकाम किंवा व्यवसाय केला तर हायवेच्या कामात आणि ROW मध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. गाड्यांना रस्त्यावर ये-जा करताना धोका वाढू शकतो. त्यामुळे ही अनधिकृत बांधकामं आणि ROW मधल्या अतिक्रमणाविरोधात महाराष्ट्र सरकारने हा आदेश काढलाय. पण मग आता सरसकट सगळीच बांधकामं काढली जाणार होय? कुणाला भारी स्पॉट मिळाला, आसपास खायची सोयच नसली तरी धंदा सोडायचा होय? तर तसं नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशात जमिनीच्या वापरासंदर्भातलं अंतर सुद्धा निश्चित करून देण्यात आले. त्यानुसार हायवेच्या मध्यापासून 40 मीटर अंतरापर्यंत निवासी बांधकाम करता येणार नाही आणि हायवेच्या मध्यापासून 75 मीटर अंतरापर्यंत व्यावसायिक बांधकाम करता येणार नाही. त्या हायवे पासून 500 मीटर अंतरावर दारू विक्री करता येणार नाही. तो नियम आला होता तेव्हा काही जणांनी भूलभुलैया तयार करून अंतर वाढवलं होतं.
तसले लाड आता होणार नाहीत. हायवेच्या म्हणजे रस्त्याच्या मध्यबिंदूपासून अंतर निश्चित करण्यात आले. व्यावसायिक बांधकामाचं अंतर जास्त आहे कारण पार्किंग आणि इतर गोष्टींना जागा मिळावी याकडे विशेष लक्ष देण्यात आले. इथून पुढे बांधकाम करायचं असेल तर ते याच अंतरात होईल. पण मग जे आधीपासून या अंतरात आहेत किंवा जोरात चालतायत अशा ढाब्यांचं काय? सरसकट सगळ्यांवर कारवाई होणार आहे का? तर नाही. आधी कुठली बांधकामं अनधिकृत आहेत याची तपासणी केली जाईल आणि मग कारवाई होईल. त्यातही आवश्यक परवानगी आहे का याचाही तपास केला जाईल. जर बांधकाम अनधिकृत नसेल, आवश्यक त्या परवानग्या असतील तर तपासणीनंतरही व्यवसाय सुरू ठेवता येईल. हे नियम अनधिकृत आणि नव्याने होणाऱ्या ढाब्यांसाठी आहेत. पण अर्थात ROW मध्ये येणाऱ्या सध्याच्या ढाब्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. आणखी एक प्रश्न राहिला, ग्राहक राजाने करायचं काय? खायचं कुठं, थांबायचं कुठं? तर हायवेवर जेवायला थांबायला बंदी नाहीये, फक्त थांबण्याची ठिकाणं निश्चित केली जातील. ढाब्यांच्या ऐवजी सर्व्हिस एरिया, डेझिग्नेटेड फूड स्टॉप किंवा रेस्ट एरिया इथेच थांबावं लागेल. पण ट्रकवाल्यांचे वांदे होऊ शकतात, कारण दिसला ढाबा घे ट्रक साईडला, एक रात्र काढून सकाळी स्टार्टर मारून पुढचा प्रवास सुरू. हे आता होणार नाही. हायवेकडेच्या अनधिकृत पार्किंगवर बंदी येईल. आणखी एक, नुसतं कारवाई करून अनधिकृत बांधकामाचं तोडकाम करून सरकारचं काम होणार नाही. पार्किंगच्या अधिकृत जागा, एंट्री पॉइंट्स, इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि प्रवाशांसाठी, वाहन चालकांसाठी आवश्यक सोयी उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत. 60 दिवसांची मुदत फक्त अतिक्रमण हटवण्यासाठी नाही तर या सोयी उभारण्यासाठी सुद्धा आहे. पण या सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे सुप्रीम कोर्टाने सुमोटो कारवाई करत दखल घेतली आणि दुसरं म्हणजे कोर्टाने हा विषय इतका सिरियस घेतला की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेल्या आदेशात सुप्रीम कोर्टाने भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 द्वारे मिळणाऱ्या राईट टू लाईफचा उल्लेख केला. बेकायदेशीर पार्किंग किंवा अपघातांसाठी संवेदनशील असलेली ठिकाणं अशा टाळता येण्याजोग्या धोक्यांमुळे एकही व्यक्तीचा जीव जाणं हे राज्याच्या संरक्षण कवचाचं अपयश ठरेल. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 मधून मिळणारा जगण्याचा अधिकार म्हणजे केवळ कोणाचा जीव बेकायदेशीरपणे हिरावून घेण्यापासून मिळणारी हमी नाही, तर मानवी जीवनाचं जतन होईल, मानवी मूल्ये जपली जातील अशी सुरक्षित परिस्थिती निश्चित करण्यासाठीची राज्यावरची जबाबदारी आहे. थोडक्यात ही 60 दिवसांची मुदत हलक्यात घेण्यासारखी नाही. यावेळी यंत्रणा सिरियस आहेत. विषय ढाब्यावरच्या जेवणाचा, पैशांचा आणि मजेचा नाही, सुरक्षेचा आणि जगण्याच्या अधिकाराचा आहे. सुप्रीम कोर्टाचे निर्देश, त्यावर राज्य सरकारने दिलेली मुदत, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.